श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आणि सर्वात प्रथम तर तुम्हाला या दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धीची, भरभराटीची, आनंदाची आणि ऐश्वर्याची जावो अशी मी स्वामी महाराज आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हा सर्वांवर राहो अशी मी लक्ष्मी मातेला प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण संध्याकाळी लक्ष्मीपूजन हे करणार आहोत आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे 6:30 तर 8:30 तर या शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजनाची सर्व मांडणी करून ठेवायची आहे आणि 6:30 वाजेपासून पूजेला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही 8:30 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाची ही पूजा आज करू शकतात. आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपण सर्वजण लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांचे पूजन हे करणार आहोत. हे पूजन आपण या आजच्या दिवशी केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरामध्ये यामुळे होत असते आणि ती आपल्या घरात स्थिर होते. आज आपल्याला लक्ष्मीपूजनासोबतच एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि तो म्हणजेच अलक्ष्मी निस्सारणाचा. तर आज ठीक रात्री 12 वाजता आपल्याला हा अलक्ष्मी निस्सारणाचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचे संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय आज रात्री 12 वाजता नक्की करा. यामुळे तुमच्या घरातली अलक्ष्मी, दारिद्र्य, कटकटी, नकारात्मकता, सर्व वाईट गोष्टी या तुमच्या घराच्या बाहेर निघून जातील आणि तुम्ही जी काही लक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे त्यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आज रात्री 12 वाजता हा जुन्या केर सुणीचा अलक्ष्मी निस्सारणाचा उपाय हा नक्की करा. चला तर मग आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय आपल्याला रात्री ठीक 12 वाजता कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. आज आपण सर्वजण लक्ष्मी मातेचे पूजन हे करणार आहोत आणि त्यासाठी लक्ष्मीपूजन केल्यानंतर आणि लक्ष्मीपूजन करताना सुद्धा आपण आपल्या घरातील सर्व दारे खिडक्या या उघड्या ठेवायच्या आहेत. रात्री 12पर्यंत आपल्या घरातील सर्व दारे खिडक्या हे आपल्याला उघडे ठेवायचे आहेत, कारण रात्री 12 वाजता लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्या घरातील सर्व दारे खिडक्या या आज आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे आज आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही रूममध्ये अंधार हा चुकूनही ठेवायचं नाही आहे. आज आपल्याला आपल्या घरातील सर्व लाईट्स, ट्यूब हे रात्री 12 वाजेपर्यंत तरी सुरू ठेवायचे आहे. आपल्या घरातील कोणत्याही रूममध्ये अंधार हा चुकूनही आज राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या घरातील प्रत्येक लाईट हे आपल्याला चालू ठेवायचे आहेत, कारण जिथे प्रकाश असतो तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि ती स्थिरसुद्धा होत असते. या उलट जिथे अंधार असतो तिथे माता लक्ष्मी ही प्रवेश करत नाही आणि म्हणून आज कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये लाईट हे चालू ठेवायचे आहेत. कोणत्याही रूममध्ये आज रात्री 12पर्यंत आपल्याला अंधार हा चुकूनही ठेवायचा नाही आहे. भलेही मग तुमच्या खिडक्यांना आणि दारांना ज्या काही नेटच्या जाळ्या असतात तर त्या जाळ्या लावल्या तुम्ही तरीसुद्धा चालतील, पण आपल्या घराची खिडकी आणि दारे ही आपल्याला उघडी ठेवायची आहेत. आपलं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला उघडं ठेवायचं आहे, पण जे सेफ्टी डोअर असेल तर ते तुम्ही लावलं तरीसुद्धा चालेल, पण मुख्य प्रवेशद्वार हे उघडं ठेवा. आणि आज रात्री बरोबर 12 वाजता आपल्याला अलक्ष्मी निस्सारणाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ठीक 12 म्हणजे 12 वाजताच हा उपाय आपल्याला करायचा आहे. 12च्या 5 मिनिट आधीसुद्धा नाही आणि 12च्या 5 मिनिट नंतरसुद्धा नाही. आपल्या घड्याळामध्ये जेव्हा 12 वाजेल तेव्हाच ठीक 12 वाजता हा उपाय आपल्याला आज रात्री करायचा आहे. आणि त्यासाठी आज रात्री ठीक 12पर्यंत आपल्याला जागरण हे करायचंच आहे. आणि हा उपाय आपल्याला असा करायचा आहे तो म्हणजे आपण आपल्या घरातील जी काही जुनी केरसुणी आहे तर ती घ्यायची आहे आणि त्या जुन्या केरसुणीने आपल्या घरातील मागच्या भिंतीपासून, मागची जी रूम आहे तर त्या मागच्या रूमच्या एका भिंतीपासून, एका भिंतीच्या एका कोपऱ्यापासून आपल्याला एका सरळ रेषेमध्ये पुढे जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जी केरसुणी आपण आपल्या हातामध्ये घेतलेली आहे ती केरसुणी न उचलता एका सरळ रेषेमध्ये मागच्या रूमच्या मागच्या भिंतीपासून सरळ रेषेमध्ये आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सरळ झाडत आणायचं आहे. आणि झाडताना ही केरसुणी आपल्याला कुठेही उचलायची नाही आहे. न उचलताच आपल्याला झाडून आणायचं आहे मुख्य प्रवेशद्वारापर्यंत. झाडत असताना एका सरळ रेषेमध्ये आपल्या मागच्या भिंतीपासून आपण सरळ मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सरळ एका रेषेमध्ये हा झाडू न उचलता झाडून आणायचा आहे. आता तुम्हाला समजलंच असेल. झाडताना ही केरसुणी आपल्याला मध्येच कुठेही उचलायची नाही आहे आणि त्याचप्रमाणे मध्येच कोणाशी बोलायचं सुद्धा नाही आहे.
ही केरसुणी न उचलता आपल्याला आपल्या प्रत्येक रूममधून झाडत आपल्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायची आहे। अशा पद्धतीने हे केरसुणी आपण झाडत आपल्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणल्यानंतर पुढे ती आपल्या मुख्य उंबरठ्यावर आपटायची आहे आणि तिचा एक फड आपल्याला तोडायचा आहे आणि तो तोडून आपल्या घराच्या बाहेर आपल्याला टाकायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला तो फड फेकायचा आहे आणि म्हणायचं आहे अलक्ष्मी निस्सारण असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि जेव्हा आपण या केरसुणीने आपल्या घरामध्ये एका सरळ रेषेमध्ये झाडत आणू तेव्हा आपण आपल्या मनामध्ये असं आणायचं आहे की आता आपल्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे, जी काही दरिद्री आहे, जी काही कटकटी आहे, जी काही वाईट शक्ती आहे, तर त्या सर्व आता निघून जाणार आहेत आपल्या घराच्या बाहेर असं आपण आपल्या मनामध्ये आणायचं आहे। असं आपण आपल्या मनामध्ये मानून ही अलक्ष्मी निस्सरणाची कृती करायची आहे। तर या पद्धतीने हा अलक्ष्मी निस्सरणाचा उपाय आपल्याला करायचा आहे आज रात्री 12 वाजता। हा उपाय आज रात्री 12 वाजता केल्याने आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी तसंच अलक्ष्मी निघून जाईल, आपल्या घरातली दरिद्री ही कायमची निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहील। हा उपाय केल्याने आपल्या घरातली सर्व अलक्ष्मी ही निघून जाते आणि आपल्या घरात माता लक्ष्मी ही चिरस्थायी स्थिर होते। माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश यामुळे होत असतो। हा उपाय करण्यासाठी आपल्या घरातली जुनी केरसुणी आपल्याला वापरायची आहे, पण आपण यावर्षी नवीन घेतलेली केरसुणी ही आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे। ती हा उपाय करण्यासाठी आपल्याला चुकूनही वापरायची नाही आहे। आणि ही जी जुनी केरसुणी आपण हा उपाय करण्यासाठी घेतलेली आहे तर ती केरसुणी आपल्याला तिचा फड तोडल्यानंतर ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेरच ठेवायची आहे। ती पुन्हा आपण आपल्या घरामध्ये चुकूनही घ्यायची नाही आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपले हातपाय हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपण जिथे लक्ष्मीपूजनाची मांडणी केलेली आहे तिथे येऊन लक्ष्मी मातेला आपल्याला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे। आणि घरातील महिलेला जर मासिक धर्म असेल तर अशा वेळेस घरातील इतर सदस्यांकडून तुम्ही हा उपाय करून घेतलात तरी सुद्धा चालेल। तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा अत्यंत प्रभावी असा हा अलक्ष्मी निस्सारणाचा उपाय आज रात्री 12 वाजता नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।